असतं आणि मग आत्म्याची जडणघडण सुद्धा व्यक्ती म्हणून आपल्याला करावी लागते. आत्मशुद्धीकरण करताना सांगुलपणाची तत्व आपल्या अंगी बाणणं हे फार गरजेचं असतं. धीर गंभीर देवता म्हणून आपण दत्तात्रय भगवानाला ओळखतो. गणपतीचं साजिर गोजिर रूप आहे. साध्या सुध्या लोकांचा पांडुरंग देव आहे, पण दत्त हा मात्र सत्यावर आधारलेला आणि सत्य साधकांनाच पावणारा असा भगवंत. त्याच भगवंताचे हे अनुयायी आहेत म्हणून कदाचित दत्तप्रभूंच्या आशीर्वादानं इतका धीर गंभीर सूर रसिक श्रोत्यांपुढे आमचे गुरुजी मांडत असतात. फार सुंदर वाटलं. त्यामुळे या मैत्रिणीला आपण असंच पुढे नेऊया. सत्याची गोष्ट निघाली होती. शिवतत्व आहे, सुंदर आहे आणि याच स्वरूपाची रचना इतकी गोड ही येस फार सुंदर जिचा सूर आहे ना. या मंचाची अत्यंत लाडकी गायिका मी टाळ्यांनी तिला आपण स्वागत करूया असं सगळ्यांना सांगेल. प्रतीक्षा चांदणे खूप ठिकाणी कार्यक्रम करत असताना गायकी कशी असावी, त्याचं वैशिष्ट्य कसं असावं, मला जितकं उमरलेलं तितकं सांगते. लहान मुलगी समुद्राच्या काठी तिच्या पायातले झुमझुम घालत पळतीये ना आणि तिच्या त्या पैंजणांचा जो रुणझुण आवाज होतो आहे तितका गोड निनाद स्वरूप स्वर जिचा आहे ना ती प्रतीक्षा चांदणे. आपण सगळ्यांनी पाहिलं ऐकलं असेल. मुंबईचे फार मोठे संगीत दिग्दर्शक निर्माते आहेत हेमंत कुमार महाले. त्यांनी सुद्धा या कन्येला नावाजलेलं आहे. त्यांनी सुद्धा म्हणलेलं, बाई गो तू मुंबईला आलीस की आमच्या ग्रुपला ये. या कन्येचं गाणं दस्तूरखुद्द पंडित सुरेश वाडकरांनी ऐकलं होतं आणि हिच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिलेली होती. प्रतीक्षा हिला विनंती करतीये, प्राध्यापक संतोष कुलट निर्मित भक्ती सागमच्या या मंचाच्या वतीनं पुढच्या गीतासाठी आपण विनंती करूया प्रतीक्षाला.